त्याच्यामुळे आता मात्र हा सेमीफायनलचा सामना, याच्यामध्ये जो संघ जिंकेल तो फायनलमध्ये प्रवेश करेल. दुसरे एक देखील सेमीफायनल होणार आहे. मात्र सेमीफायनलमध्ये आपण बघतो की भाटी मास्टर संघ आणि गोराय ए संघ खेळताना दिसणार आहेत. स्ट्राईकवर मायकल ऐतोल्या, नॉन स्ट्राईकवर मायकल झोलार आणि पहिलं शतक गोलंदाजासाठी गोलंदाज रुपेश कोळी घेऊन येतोय. बघा जेवणाचा जो स्टॉल आहे तो 4 वाजेपर्यंत उघड आहे. 4च्या नंतर तो बंद केला जाईल. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू बघा काय अप्रतिम झेल आहे. रिचर्ड त्याच्या अंगाची पर्वा मी कधी करताना त्यांना बघितलेलं नाहीये. आणि काय जबरदस्त खालचा झेल पकडून फलंदाज मायकल ऐतोले हा फलंदाजीचा बाज आलेला आहे. पहिल्या चेंडूवर इथं हादरा बसतोय तो गोराय ए मास्टर संघाला मायकल ऐतोले यांच्या रूपात. माननीय श्री किशोर दादा आमचे जाताना दिसत आहेत. आमच्याकडून बीबॉन स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांचे मित्र देखील आहेत. असं त्यांनी वेळात वेळ काढला या सामन्यासाठी. आणि दरवर्षी आपण बघतोय की एकविरेला त्यांचं आगमन आपल्या स्पर्धेसाठी ते नेहमी इथं जातीने तयार असतात. आणि येतात. पुढील दुसरी सेमीफायनल मॅच मड ए विरुद्ध कांदिवली टीम. दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉससाठी हजर राहायचं आहे. मड ए टीमचं कॅप्टन आणि कांदिवली टीम कॅप्टन आपण हजर राहा. सामन्याचं दुसरा चेंडू केविन रॉड्रिक्स तयार होतोय खेळण्यासाठी. पुन्हा एकदा झेल उडाला जातोय. बघूया कुठं लँड होतोय. टप्पा एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावीसाठी धावतायत जिमी यांच्याकडून. शतरक्षण होईपर्यंत दोन्ही फलंदाज 2 धावसंख्येसाठी आपल्या जागेमध्ये सुरक्षित पोहोचलेले आहेत. या 2 धावसंख्येने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 2 या धावसंख्या. असं म्हणा की सुरुवात झालेली धावेची. सामन्याचं पहिलं शतक चेंडू तिसरा रुपेश कोळी यांचा. चेंडू बिगिड काढण्याचा प्रयत्न आणि केविन रॉड्रिक्स यांच्याकडून एक उत्तुंग षटकार बघायला मिळतोय तो स्ट्रेट ड्राईव्ह म्हणून. या 6 धावसंख्येने केविन रॉड्रिक्स याची धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचलेली आहे. तर एकूण धावसंख्या देखील 8 वर जाऊन म्हणजे ज्या 8 धावा आल्या त्या केविन रॉड्रिक्स यांच्या बॅटीतून आलेल्या आहेत. आणि जबरदस्त फलंदाजी इथं बघायला मिळतात केविन रॉड्रिक्स यांची. कारण आज बघितलं तर मला वाटतं गोराय संघामध्ये त्यांचे रेकग्नाइज खेळाडू नायझल डिसोजा, कॅशू ऐतोल्या असे काही खेळाडू दिसत नाही आहे. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये चांगली कामगिरी करताना दिसतोय तो गोराय ए संघ. मात्र पुढचा चेंडू आहे आणि पुढचा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर आहे. त्याच्यामुळे पंच सांगेकर यांच्याकडून इशारा येतो वाईटचा एक अवांतर धावसंख्येमध्ये भर पडलेली आहे. धावसंख्या झाली ती 9 धावा एक फलंदाज बाद झालेला आहे. पुन्हा एकदा बघा पुन्हा एकदा बॅटची खट लागून रिचर्ड एक जबरदस्त शतरक्षक यष्टीरक्षकाची भूमिका पार पाडतोय. त्या शतरक्षकाला तुम्ही कुठेही ठेवा त्याच्याकडून शतरक्षक अप्रतिम 100% देत असतो आपल्या संघासाठी. भाटी मास्टरच्या संघासाठी ते चित्र इथं बघायला मिळते. 2 फलंदाज बाद 9 धावा. पहिलं शतक मार्गस्थ आहे. गोराय मास्टर्स ए या संघाचे 2 फलंदाज बाद झालेले आहेत. भाटी मास्टर संघाचे शतरक्षण करता वेळेस 2 फलंदाजांना त्यांनी बाद केलेलं आहे. आता नवीन फलंदाज 6-9ची जर्सी घातलेला रेंडॉल मनाजी येतोय फलंदाजी करण्यासाठी. त्यानं नंबर 4 वर पाठवलेलं आहे. याचा अर्थ की थोडं प्रेशर आहे. रुपेश टू रेंडॉल. चांगला चेंडू जबरदस्त करारा खबर ड्राईव्ह बघा. विजू पोचतोय की चेंडू पोचतोय मात्र नाही विजू यांना चेंडू रोखता आलेला नाहीये. चेंडू जातोय सीमारेषा पार 4 या धावसंख्येसाठी. काय जबरदस्त इथं फटका बघायला मिळतोय. या ग्राउंडचं एक वैशिष्ट्य आहे ही आउटफील्ड जी आहे ती अप्रतिम आहे. बघा नवीन ग्रास आलेला आहे. जो पाऊस पडला त्याच्यामुळे नवीन ग्रास तिथं तयार झालेला आहे. तरी देखील चेंडू ट्रॅव्हल होतोय 4 या धावसंख्येसाठी. आणि 4 धावसंख्येने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 13 या धावसंख्येवर. पहिल्या शतकाचा खेळ अजूनपर्यंत चालू आहे. धावसंख्या झाली ती 13. गोराय मास्टर्स ए संघ खेळतोय. सेमीफायनलचा सामना आहे. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. दिशा दाखवलेली आहे पण शतरक्षक तिथं थोडे दूर आहेत. त्याच्या पुढे टप्पा पडतोय. रितेश फर्स्ट लिपून जातोय. रितेश आणि रिचर्ड हे असे 2 शतरक्षक आहे.
ते आपले संपूर्ण असं म्हणा की 100% आपल्या संघाला देत असतात. आणि इथं फलंदाज बघा तिसऱ्या धावेवर धाव घेण्यासाठी फलंदाज रेंडॉल या फलंदाजाला इथं बाद व्हावं लागलेलं आहे. लगातार रेंडॉल हा दुसऱ्याच सामना जो आहे तर त्याच्यामध्ये तो धावबाद झालेला आहे. याचा अर्थ की त्यांनी केलेलं हे सॅक्रिफाईस विकेट आहे. येणारा जो फलंदाज आहे तो 35 वर्षातील शाल्विन जोलार या फलंदाजाला इथं चान्स देण्यासाठी त्यांनी आज आपलं विकेट बहाल केलेलं आहे. दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली ती 15. बघा दुसऱ्या षटकासाठी कोण गोलंदाज येतोय. निशान या गोलंदाजाकडे दुसऱ्या चेंडूचा गोलंदाजी करण्याचा चेंडू त्याच्या हातात दिलेला आहे. आई एकविरा चषक 2024चा हा पर्व चालू आहे आणि हे वर्ष मात्र कोली अग्र एकता समाज मंडळाचं 8वं आहे. 8 वर्ष झाली लगातार या स्पर्धेचे चांगलं आयोजन इथं आपल्या या कोली अग्र एकता समाज मंडळ मुंबई रजिस्ट्रेशन जे झाले ते करतायत आणि चांगल्या प्रकारे हे पार पाडतायत. अजूनपर्यंत काही सामने मात्र याच मोसपातीला शेवटचा गेट टुगेदरचा सामना आपण इथं लोलवण्याच्या मावलच्या ठिकाणी इथं खेळवला जातोय. तो म्हणजे एकविरा आईच्या दर्शनासाठी इथं आलेलो आहोत म्हणून. तर चेंडू बघूया पायाला लागून चेंडू जातोय लेग स्लिपच्या दिशेनं. एक धाव पूर्ण करतायत. रितेश येतोय तिथून क्षेत्ररक्षण करण्यासाठी. तोपर्यंत एक धाव पूर्ण झालेली आहे. या एक धावीच्या साह्याने धाव संख्या झाली ती 16 या धावसंख्या. एक धाव म्हणजे बॅटला लागून गेलेली धाव आहे. शाल्विन यांनी आपलं एक धावसंख्येने खातं उघडलेलं आहे. आता स्ट्राईकवर मायकल झोलार येतोय ज्यांनी अगोदरचा जो सामना होता तो एकतर्फी करून घेतला होता. तोच फलंदाज इथं फलंदाजीसाठी येतोय. निशान याचा पुढचा चेंडू मायकल झोलार या फलंदाजासाठी. चांगला चेंडू ऑन साईडला फिरवला जातोय. बघूया जिमी चेंडूच्या खाली पण जिमी याच्यावरून आउटफील्ड जी बघितली तिकडली आउटफील्ड तर खूप कडक आहे आणि त्या साईडला ग्रास थोडं कमी आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडा एक्स्ट्रा बाउन्स होतोय. जो शतरक्षक जिमी होता त्याच्यावरून चेंडू ट्रॅव्हल झालेले 4 या धावसंख्येसाठी. आणि चौकाराच्या साहाय्याने इथं आपण मायकेल यांची वैयक्तिक धावसंख्या जर बघायला गेली तर तो एक चेंडू खेळून पहिला चौकार येतो त्याच्या बॅटीतून. आणि टोटल धावसंख्या जर बघायला गेली संघाची झाली ती 20 या धावसंख्येवर. 3 फलंदाज बाद 20 धावा मायकेल आणि शाल्विन यांच्यासाठीची जोडी मैदानामध्ये आहे. पुन्हा एकदा निशान आपल्या षटकाचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू अखूर टप्प्याचा तो खेचलेला आहे. चेंडू काऊ कॉर्नर आणि फायनली त्या दिशेने चेंडू जातो सीमारेषा पार. एक जबरदस्त षटकार बघायला मिळतो मायकेल यांच्या बॅटीतून. आणि या षटकाराच्या साह्याने धावसंख्या मायकेल यांची 10 वर जाऊन पोहोचलेली आहे तर संघाची धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचलेली आहे. खरोखरच बाउंड्री खूप मोठी आहे. या ग्राउंडची बाउंड्री खूप मोठी आहे. मला वाटतं सीझनला आपण लेदरची खेळतो इंटरनॅशनल क्रिकेट जे बाउंड्रीज असतात जास्त एकदम शॉर्ट जर बाउंड्री बघायला गेली तर मला वाटतं 55ची असते. त्याच्यानंतर मग 60, 67, 68 कधी कोणाकोणाची. आता तुम्ही अमेरिकेला जर मला वाटते आपण विश्वचषक ते चालू आहे त्याच्यामध्ये बघितलं तर स्ट्रेट बाउंड्री 75ची होती. म्हणजे अशा काही बाउंड्रीचे डिस्टन्स आहेत तरी देखील त्याच्यावरून चेंडू जात आहेत. पुन्हा एकदा निशान आपल्या षटकातील चेंडू चांगला आहे. टप्पा पडल्यानंतर थोडा बाहेर निघतोय आणि फलंदाज मायकेल थोडे मारण्याच्या चान्समध्ये होते तर अपील म्हणजे असं म्हणजे दाद मागतायत पंचाकडे पण पंच सांगतात की नाही फेअर डिलिव्हरी आहे. आणि चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर निघालेला आहे त्याच्या फेअर डिलिव्हरी आहे. चेंडू जाते डॉट. धावसंख्या रोखून ठेवली ती 26 या धावसंख्येवर. निशान पुन्हा एकदा गोलंदाजसाठी सज्ज होत आहेत मायकेल झोलार यांच्यासाठी. पुन्हा एकदा बिग हिट करण्यात तिथं म्हणतात झेल आहे की काय एवढा प्रयत्न केला जातोय रिचर्ड यांच्याकडून. याचा अर्थ की झेल सुटतोय. एक जीवदान मायकेल यांना मिळते. चांगलंच मी सांगितल्याप्रमाणे की रिचर्ड एक जबरदस्त यष्टीरक्षक आणि खेळाडू देखील आहे की जो आपल्याला आपल्या संघाला 100% देत असतो आणि अजूनपर्यंत देतोय. बघा त्याच्याकडून फक्त ही एक मिस्टेक जर तो झेल देखील खूप अवघड होता कारण लेग साईडला झेल पकडणं खूप कठीण असतं. ऑफ साईडला आपल्याला इथून तिथं दिसेल पण लेग साईडला झेल पकडणं बघा त्याच्यासमोर फलंदाज देखील असतात त्याच्यामुळे थोडा झेल सुटतो. एक जीवदान मिळते मायकेल यांना. डॉट बॉल जातोय. धावसंख्या रोखून ठेवली ती 26 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा निशान. आता मात्र ऑनच्या दिशेने फिरवला जातोय चेंडू. बघू जिमी खूप आज बिझी आहेत. ओ जिमी यांच्या दोन्ही पायाच्या मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय 4 या धावसंख्येसाठी.
बॉल ॲक्च्युली पकडायचं जे स्टाईल होती ती आता बरोबर नव्हती, कारण दोन्ही पाय एकदम असे ठेवले की दूर दूर ठेवले होते. त्याच्यामुळे चेंडू सुटल्यानंतर त्याच्या मागून चेंडू जाईल 4 या धावसंख्येसाठी. तसंच झालेलं आहे आणि 4 धावसंख्येने धावसंख्या पोचली ती 30 या धावसंख्येवर. 2 षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली ती 30. या 30 धावेमध्ये मायकेल यांचा वाटा बघायला गेलं ते थोडं शाल्विनपेक्षा जास्त आहे, कारण शाल्विन याला आत्ता स्ट्राईक भेटते. शेवटचं शतक किशोर हा गोलंद चला सेकंड सेमीफायनल मॅच. दोन्ही टीम कॅप्टन. मड ए टीम कॅप्टन अँड कांदिवली टीम कॅप्टन. सेकंड सेमीफायनल मॅच जे टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचं आहे टॉस बॉक्समध्ये. शेवटचं शतक या सामन्यातील किशोर कोळी घेऊन येतो संघ भाटी संघाचा कॅप्टन, भाटी मास्टर संघाचा कॅप्टन. हा सेमीफायनलचा सामना खूप महत्त्वाचा सामना आहे, कारण याच्यामध्ये जो संघ जिंकेल त्याच्यामध्ये बघा या 4 ट्रॉफ्या दिसत आहेत, त्याचा एक तरी मानकरी ठरू शकेल. कारण कालचे 2 फायनलिस्ट आपण काढलेले आहेत. अक्सा मास्टर्स आणि चारकोप मास्टर्स या संघाने फायनलमध्ये प्रवेश कालच्या दिवसामध्ये केलेला आहे. शेवटचं शतक किशोर कोळी घेऊन येतो. स्ट्राईकवर फलंदाज शाल्विन जोलार तयार होतोय. पहिला चेंडू इथं अपील केली जाते, पायावर लागते, चेंडू जातोय फायलेकच्या दिशेने. एक धाव पूर्ण केली जाते, दुसरी देखील धाव सहजरित्या पूर्ण केली जाते, कारण सर्कलच्या थोडा बाहेर निघालेला आहे चेंडू. ते तरी देखील 2 धावा इथं पूर्ण केल्या जात आहेत. कारण शतरक्षक मला वाटतं फायलेकला जो शतरक्षक आहे तो थोडा लेझीपणा दाखवतो, कारण तो पोचलाच नसता एखाद वेळी, तरी देखील 2 धावा झाल्या असत्या. पण जिमी तो डीप वरून येतो, तो पण 2 धावा इथं पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेच्या सहाय्याने धावसंख्या पोचलेली आहे ती 32 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाज आता मात्र मारण्याचा प्रयत्न कुठं केला होता आणि चेंडू कुठं जातोय. फलंदाज इथं शाल्विन सांगतोय की माझ्या हँडलवर लागलेलं आहे आणि इथं फलंदाज बाद होतोय. एक अशा परिस्थितीमध्ये बाद होतो शाल्विन की शाल्विनच्याच या सामन्यामध्ये गरज होती. मायकेल एका बाजूने चांगली फलंदाजी करतो, पण शाल्विन हा एक दुर्दैवीगत्या बाद होतोय. हँडलला लागून चेंडू खूप उंच उडाला जातो आणि फॉलो थ्रूमध्ये झेल पकडला जातोय. तो गोलंदाज किशोर यांच्याकडून 32 या धावसंख्येवर नंबर मी विनंती करतोय 4चा फलंदाज बाद झालेला आहे. अजयजी आणि आदित्यजी यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. सेकंड सेमीफायनल मॅचचा टॉस केला जाईल. कांदिवली विरुद्ध मड ए. आदित्यजी आणि अजयजी यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न केलेला मात्र तिथं बघूया आणि फलंदाज खूप या दोन्ही टीम कॅप्टन. मड ए टीम कॅप्टन या अँड कांदिवली टीम कॅप्टन आहेत. टॉस या ठिकाणी केला जाईल. सेकंड सेमीफायनल मॅच. नंदू कदम ते आपल्याला नाही माहिती, बघा तुमच्यावर डिपेंड आहे. अजय माणिक मराठे यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. हा बघतो आपण टॉस केला जातोय. दोन्ही टीमचे कॅप्टन एक मड ए आणि कांदिवली मास्टर टीमचा कॅप्टन आहे. आणि टॉस बॉक्समध्ये आदित्यजी भंडारी आणि अजय माणिक मराठे यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. सामन्याचं शेवटचं शतक पुन्हा एकदा किशोर. आपल्या शतकातील पुढचा चेंडू मायकेल यांच्या बॅटीतून एक फटका येतो आणि इथं बघा मला वाटतं काहीतरी प्रेक्षक उभे आहेत त्यांच्यावर लागलेलं आहे. थँक्यू सो मच. बघूया अजूनपर्यंत असं चित्र आम्हाला अजून कळलेलं नाहीये काय या बॉलवर चित्र आलेलं आहे ते. आणि इथं नंदू फलंदाज इथं बाद होतोय. मला वाटतं धावबाद काय झालं प्रेक्षकाचे लागला तो मदन होता. अरे राम बापा खपव लगेच
आत होता आपल्याला इथून काय समजेल ते त्यांचे डिसिजन देतील त्याच्यावर आहे. आपू काय बोलाल काय रे? जे प्रेक्षक मायबाप आहेत त्यांना मी विनंती करतो, मला माहिती आहे की खूप या सामन्यासाठी तुम्ही उत्साहाने वाट इथं आम्हाला बघता. येस पंच, 4 धावेचा इशारा येतोय. 4 धावा या चेंडूवर येत आहेत. 4 धावेचा इशारा येतोय आणि या 4 धावसंख्येने धावसंख्या पोहोचली ती 36 या धावसंख्येवर. मायकेल यांच्या बॅटीतून आलेला मला वाटतं हा दुसरा चौकार आहे, तो 18वर जाऊन पोहोचलेला आहे. पुन्हा एकदा किशोर टू मायकेल झोलार, एक जबरदस्त फलंदाज. या फलंदाजांनी चांगली फलंदाजी अगोदरच्या सामन्यामध्ये देखील केली होती आणि क्वार्टर फायनल जिंकून सेमीफायनलमध्ये खेळताना दिसत आहेत. दोन्ही संघ सेमीफायनल खेळताना दिसत आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑनच्या दिशेने, तर इथं मनोहर कुठं बघतोय माहिती नाही आहे, अडवला जातोय चेंडू. 2 धावा मिळत आहेत. त्याला वाटलं की वरती आहे चेंडू, पण खालून चेंडू येतोय. 2 धावा मिळत आहेत. या 2 धावेच्या साह्याने धावसंख्या पोचलेली आहे ती 38 या धावसंख्येवर. अडतीस धावसंख्या झालेली आहे. या शतकातील अजूनपर्यंत एक चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. किशोर टू मायकेल. प्रेक्षकांना विनंती की बाउंड्री लाईनच्या बाहेरून जायचं आहे. बघा, एक प्रकार आता बघितला आपण, पुढचा प्रकार असा झाला नाही पाहिजे. पुन्हा एकदा ऑन साईडला वळवला जातो चेंडू. बघा, रुपेश आणि जिमी देखील आहे तिथं, मात्र रुपेश यांनी शतरक्षण केलेलं आहे. 2 धावा इथं पूर्ण झालेल्या आहेत. तिसरी धाव मला वाटतं मायकेल, 4थी धाव देखील होतोय की काय नाही. 3 धावा मिळत आहेत. 4थ्या धावेच्या याच्यामध्ये नंदू कदम हा फलंदाज धावबाद होतोय, मात्र 3 धावा भेटलेल्या आहेत. या 3 धावेच्या साह्याने धावसंख्या पोचलेली आहे ती 41 या धावसंख्येने 42 धावेचं टार्गेट भाटी मास्टर संघाला दिलेलं आहे. ते गोराई मास्टर या संघाने सेमीफायनलमध्ये. चला आता पुन्हा आपण हेमंत सरांचा आवाज ऐकणार आहे या 3 शतकासाठी. तर बॅक टू हेमंत सर. खूप खूप धन्यवाद मनोजी. कोळी आगरी एकता समाज मंडळ मुंबई आयोजित एकविरा चषक 2024 हे अप्रतिम असं आयोजन आपण बघतोय. 15 जून आणि 16 जून, आज 16 जून आहे आणि आज दुसरा आणि अंतिम दिवस आहे या स्पर्धेमधला. अतिशय चांगली स्पर्धा पार पडताना दिसते. या स्पर्धेसाठी जर आपण बघितलं तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्यांची उपस्थिती लाभली ती माननीय श्री मोतीराम मराठे, माननीय पोलीस पाटील भुशीगाव, त्याच्यानंतर ह्या मंडळाचे आधारस्तंभ ज्यांना म्हटले जाते, ज्यांनी भरपूर चांगलं सहकार्य लाभलेलं आहे ते माननीय श्री कुमारदादा भंडारी उद्योजक आणि मुकेशभाई यांचे मोठे बंधू. त्यानंतर माणिकजे मराठे माजी नगरसेवक लोणावळा नगर परिषद यांचीसुद्धा उपस्थिती लाभली या स्पर्धेसाठी. त्यानंतर माननीय श्री दिलीप बगाडी हे सुद्धा उपस्थित राहिले होते, माजी नगराध्यक्ष पाचगणी नगर परिषद. त्याच्यानंतर दिवाकरजी भाते ज्यांनी ॲक्शनमध्ये सुद्धा दिसले, जे उद्योजक आहेत त्यांचंसुद्धा चांगलं सहकार्य दमन दौऱ्यामध्ये, ज्यावेळेस दमन दौरा असतो त्यावेळेस पूर्ण चांगलं सहकार्य त्यांचं लाभलं जातं आहे. आणि हे जे प्रमुख अतिथी आहे त्यांची उपस्थिती लाभली. कोळी आगरी एकता समाज मंडळ मुंबई जी कमिटी आहे त्यामध्ये जर बघितलं संस्थापक जे आहेत ते माननीय श्री मुकेशभाई भंडारी आणि अध्यक्ष आहेत ते पोईसर जिमखान्याचे. यांची एक जबरदस्त संकल्पना आपण ही पाहतोय. या मंडळाचे अध्यक्ष श्री भास्करजी कोळी मनोरी गाव, त्याच्यानंतर सेक्रेटरी श्री प्रमोद पाटील, त्याच्यानंतर सेक्रेटरी श्री किरण भैती, त्यानंतर खजिनदार श्री किशोर केणी, त्यानंतर श्री संजय भंडारी खजिनदार आणि जोशोप रॉड्रिक्स माळवणी
स्पोर्ट्स कमिटी अध्यक्ष ते या 2 दिवसामध्ये उपस्थित झाले नाही काही कारणास्तव, मात्र नक्कीच एक चांगली स्पर्धा पार पडताना आपल्याला दिसते. कालच्या दिवसापासून या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे आणि आज दुसरा आणि अंतिम दिवस आहे. माझ्या जोडीला समालोचन करण्यासाठी आपण बघतोय ज्यांचा आवाज तुम्ही ऐकता, मनोज चोरे सर, त्यानंतर आमचे स्कोरर जगदीशजी भंडारी, ऑनलाईन स्कोरर क्रिक हीरोजवर तुम्ही अपडेट्स पाहू शकता आणि यूट्यूबवर आहेत संदेश 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून यूट्यूबवर आपण हे पूर्ण स्पर्धा पाहिली जाईल. प्रफुल्ल पाटील, अमोल पाटील ही त्यांची टीम आहे. अजय पाटील पनवेलवरून बिलॉंग ठेवतात आणि त्यावरून तिथून आलेले आहेत ते, आणि आमचे डीजे मॅन यांनी सुद्धा चांगले रंग भरलेले आहेत या स्पर्धेमध्ये. डीजे शुभम यांनी सुद्धा चांगले रंग भरलेले आहेत. तर सकाळच्या सत्रामध्ये त्यांचे डीजे ऑपरेटर आणखीन एक आले होते. आवाज थोडा कमी होता त्यामुळे आवाज त्यांनी जास्त वाढवला होता आणि ते सुद्धा दृश्य आपल्याला पाहायला मिळालं. खरोखरच भरपूर एन्जॉय केलं सर्वांनी ही स्पर्धा आणि चांगलं सपोर्ट केलेले आहे सर्व संघांनी या स्पर्धेसाठी. आणखीन एक बघितलं या स्पर्धेमध्ये आज संध्याकाळच्या सत्रामध्ये जे दिव्यांग मुलं आहेत त्यांना आपण सपोर्ट करणार आहोत, त्यांना आपण सत्कारित करणार आहोत आणि त्यांच्यासाठी आपण प्रत्येकाने 100 रुपयाची देणगी दिलेली आहे. आणि ह्या देणगीमध्ये जर आपण बघितलं तर कुमारदादा भंडारी यांनी 5,000 रुपयाची रोकडी देणगी दिलेली आहे. त्यानंतर आणखीन 9 व्यक्ती आहेत ज्यांनी चांगली देणगी दिलेली आहे या चांगल्या कार्यक्रमासाठी. नक्कीच भरपूर या ठिकाणी पैसे जमा होतील आणि ते सर्व पैसे सुपूर्त केले जातील जे दिव्यांग मुलं आहेत त्यांच्यासाठी. हा एक उपक्रम जो आहे तो एक चांगला उपक्रम कोली अग्री एकता समाज मंडळ मुंबई, मुकेशभाई भंडारी अँड कंपनी यांचा आपल्याला पाहायला मिळाला आज संध्याकाळच्या दिवसामध्ये. या मंडळामध्ये क्रिकेटच नाही तर क्रिकेटच्या अलावा भरपूर असे समाज उपयोगी कामे प्रत्येक वेळेस केली जातात. मॅचला होते सुरुवात. टार्गेट आहे मॅच जिंकण्यासाठी 42चं एक चांगलं टार्गेट आहे. जवळजवळ 14च्या रिक्वायर रन रेटनी बॅटिंग करावी लागेल ही मॅच जिंकण्यासाठी. स्ट्राईक एंडला रुपेश आहे, नॉन स्ट्राईक एंडला आहे तो विजय. भाटी टीमकडून ही सलामीची जोडी आणि गोलंदाजी मार्कवर आहे गोलंदाज मायकल झोलार. गोराई ए टीमकडून पहिला बॉल घेऊन जाईल. स्ट्राईक एंडला आहे रुपेश. मागच्या मॅच मध्ये रुपेश कोळी नॉट आउट राहिला होता 48 वर. पहिल्याच बॉलवर जबरदस्त प्रहार आणि बॉलला पाठवून दिला हवाई सफरसाठी 6 रनसाठी षटकार. फलंदाज आहे आणि त्याची आक्रमकता पहिल्या बॉलवर दाखवून दिली आहे गोलंदाज विजय मायकल झोलार याला. विजय कोहली यांना रुपेश कोहली हे दोन्ही सुद्धा कोहली बंधू आपल्याला दिसतात आणि दोन्ही कोहली बंधू अटॅकिंग बॅटिंग करत असतात ज्यावेळेस ओपनिंगला बॅटिंगसाठी येतात. हॅलो. मडबी संघाचा कॅप्टन क्लेटस डिसोजा यांना मुकेशभाई बोलवत आहेत. क्लेटस डिसोजा यांनी इथे यायचं आहे. बॅक टू पाटील सर. फुलटॉस बॉल, लेफ्ट स्वीपचा अंदाज, बॉल डीप स्क्वेअरच्या दिशेने फरार होतोय. 4 रनसाठी चौकार. षटकारानंतर येतो हा खणखणीत चौकार. सरासरीने वाटचाल करायची आहे. सुरुवात अतिशय दमदार झालेली आहे या ठिकाणी भाटी या टीमची. एक मजबूत टीम, एक स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे भाटी टीम मध्ये. कारण दोन्ही ओपनिंग बॅटर जे आहेत ते अटॅकिंग बॅटिंग करतात प्रत्येक मॅच मध्ये. त्याच प्रकारची बॅटिंग काल बघितलं अक्सायन कांदिवली टीम अटॅकिंग बॅटिंग पाहिली. कांदिवली मात्र शेवटच्या क्षणामध्ये पराजित झाली आणि चारकोप टीमनी पराजित केलं होतं सेमीफायनल मध्ये. आणि आज सुद्धा आपण बघतो भाटी टीम सुद्धा अटॅकिंग बॅटिंग करताना आपल्याला दिसते. 2 बॉलच्या समाप्तीनंतर स्कोर आहे स्कोर बोर्डवर
10 रन्स. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा मायकल झोलार. पहिले 2 बॉल मध्ये महागडा ठरतोय मायकल. हो, ह्या वेळेला थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केलं. स्लोअर वन टाकला होता बॉल, रॉंग वन टाकण्याचा प्रयत्न, थोडासा पुढे बॉल पडला. डॉट जातोय. कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे. क्लेटस डिसोजा मड बी टीमचा कॅप्टन क्लेटस डिसोजा यांना मुकेश भाई बोलवतात. आपण लगेच आमच्या समालोचन कक्षासमोर यायचं आहे. मायकल झोलार पुन्हा बॉलिंग मार्कवर. ऑन द राईट, चांगला फटका, वाडिश लॉंग आणला. फिल्डर आहे मात्र त्याच्या मस्तकला दस्तक देऊन बॉल बाउंडच्या बाहेर जातोय. 4 रनसाठी चौकार. बॉलला चांगली ट्रीटमेंट दिली बॅटर रुपेश कोहलीने. स्वतः 14वा जातोय आणि टीमचं टोटल सुद्धा पोहोचतंय 14 रन्स. रनअप मध्ये मिस्टेक किंवा बॅटर थोडासा रेडी नव्हता. एक बॉल ग्राउंड मध्ये आलेला, कोण जे प्रॅक्टिस करतात प्लीज बॉल तुमच्या ग्राउंड मध्ये आला नाही पाहिजे, त्यामुळे खेळ थोडासा थांबला जातोय. 4 बॉल मध्ये स्कोर झालेला आहे 14. प्रत्येक षटकामध्ये रिकव्हर रन रेट 14चा होता आणि पहिल्या 4 बॉल मध्ये 14 रन्स आलेले आहेत स्कोर बोर्डवर भाटी मास्टर टीमचा. यावेळेस फ्लिक केले बॉलला. बॉल देतोय पुन्हा एकदा कावकानच्या दिशेने. फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग होते. 2चा कॉल, रनआउटची संधी आणि रनआउटच्या रूपाने विकेट जाते. डायमंड डकवर आउट होतोय फलंदाज विजय कोहली इज आउट. काही आवश्यकता नव्हती दुसरा रन घेण्याची आणि विकेट या ठिकाणी जाते. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न केला. नवीन बॅटर क्रमांक 3 वर बॅटिंग करण्यासाठी येतोय किशोर. कॅप्टन आहे किशोर कोळी. भाटी टीम मध्ये कोळी सरनेम जास्त दिसतात. त्याच्यानंतर आपण बघितलं तर झोलार, मायकल झोलार जे गोराईच्या टीम मध्ये आपल्याला दिसतात. गोराई ए विरुद्ध भाटी या 2 टीम मध्ये ही मॅच आपण बघतोय. ही सेमीफायनल मॅच आहे, महत्वाची मॅच आहे दोन्ही टीमसाठी. कारण ह्या मॅच मधून जर जी टीम जिंकेल एक ट्रॉफी, ही चमकदार ट्रॉफी मधून लागू होईल. ऑन साइडला खेळायचं होतं. यावेळेला ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल जातोय. प्लॅन मेज ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे स्कोर बोर्डवर भाटी मास्टर टीमचा 15 वर 1 विकेट. उर्वरित जर बघितलं तर आणखीन 2 ओव्हर शेष आणि 2 ओव्हरमध्ये 12 बॉल शेष आहेत आणि 12 बॉलमध्ये 27 रनची आवश्यकता फायनलमध्ये जाण्यासाठी. या लोणावळा दौऱ्यामधून एक ट्रॉफी घरी घेऊन जाण्यासाठी 27 रन बनवायचे आहेत भाटी मास्टर टीमला आणि 27 रन डिपेंड करायचे आहेत गोराई मास्टर ए टीमला. चला वेळेबद्दल सहकार्य करायचं आहे. यानंतर रेडी राहायचं आहे. याच्यानंतरची मॅच कांदिवली विरुद्ध मड ए टीमने टॉस जिंकला आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि बॅटिंग असेल ती स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप कांदिवली टीम समोर. गोलंदाजी मार्कवर क्रमांक 2 चा गोलंदाज येतोय केविन रॉड्रिग्स. करण पांडुरंगीकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक लागू होईल जर रॉड्रिग्सने विकेट हॅट्रिक घेतली. पहिला बॉल या ठिकाणी डॉट जातोय. सुवर्ण संधी आहे. केविन रॉड्रिग्स पुन्हा गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक वेंडर आहे किशोर कोळी. हो, पुन्हा एकदा क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. गलीच्या दिशेने बॉल जातोय. फिल्डर आहे फ्लायशिपचा त्या ठिकाणी जातोय आणि फिल्डिंग करेल त्या अगोदर 1 रन पूर्ण. 22चा इशारा होतोय पंच संजय सांगेकर यांचा. 1 ने टीमचा स्कोर
जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर 16 रन्स. 16 लॉस ऑफ 1 विकेट. बाटी मास्टर टीम. केविन पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. हवेत बॉल, कॅचची शक्यता. स्वतः केविन रॉड्रिग्स, बॉल खाली, कोणतीही चुकी नाहीये. आपल्याच फॉलो थ्रो मध्ये कॉटन बोल्ड आउट करतोय फलंदाज रुपेश याला. दुसरा गडी बाद होतोय बाटी मास्टर टीमचा. रुपेश इज आउट. केविन रॉड्रिग्स साठी हा बॉल अतिशय महत्वाचा असेल. केविन रॉड्रिग्स साठी 5,000 रुपयाचं पारितोषिक. या बॉलवर विकेट. केविन रॉड्रिग्सला 200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे अरुण कदम यांच्याकडून. हॅट्रिक बॉल, बॅकफुटला गेला आणि हा कॅच. पहिली विकेट, हॅट्रिक. आई एकमेरा चषक 2024 मधली दुसरी विकेट, हॅट्रिक. जबरदस्त कामगिरी आणि रोख रक्कम 5,000 रुपयाचं पारितोषिक लागू होते केविन रॉड्रिग्स याला. नितेश यांनी पहिले हॅट्रिक पूर्ण केली होती. वजिरा टीमचा जो बॉलर होता हा दुसरा गोलंदाज ठरतोय. या एकविरा चषक 2024 मध्ये त्याने विकेट हॅट्रिक पूर्ण केलेली आहे. अप्रतिम कॅच घेतला, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न आणि 5,000 रुपये या ठिकाणी गुगल पे त्यांना झालेले सुद्धा आहेत करण पांडुरंगे यांच्या मार्फत. नक्कीच त्यांचाच टीम मेड आहे करण पांडुरंगे. खरोखरच जबरदस्त कामगिरी गोलंदाजीमध्ये. आता आपण म्हणू शकतो की या मॅचवर वर्चस्व आहे तो गोराई ए टीमचा. काय जबरदस्त गोलंदाजी केली. या षटकामध्ये एकही मोठा फटका मारून दिलेला नाहीये. अचूक टप्प्याने गोलंदाजी केली. लगातार 3 बॉल मध्ये 3 विकेट मिळवलेले आहेत केविन रॉड्रिग्सने. यावेळेस ऑन ड्राईव्ह केला जातोय. बॉल वाईस मिड विकेटच्या दिशेने येतोय. 2चा कॉल, रनआउटची संधी आहे आणि या ठिकाणी रनआउट सुद्धा होतोय. फलंदाज आणखीन एक बाद होईल बाटी मास्टर टीमचा.
या लोणावळा दौऱ्यामधून एक ट्रॉफी घरी घेऊन जाण्यासाठी आणि या 25 रन डिपेंड करावे लागतील गोराई ए टीमला या ठिकाणाहून एक ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी. शेवटच्या क्षणापर्यंत ही टुर्नामेंट पोहोचलेली आहे. अतिशय जबरदस्त टुर्नामेंटचं आयोजन कुळे अग्री एकता समाज मंडळ मुंबई आयोजित ही स्पर्धा आपण बघतोय. आई एकविरा चषक 2024 मुकेशभाई भंडारे आणि त्यांची ऑल टीम यांचं एक जबरदस्त आयोजन आपण बघतोय. अध्यक्ष भास्करजी कोहली असतील आणि इतर सर्व त्यांचे विश्वस्त सर्व कमिटी मेंबर यांचे अथक मेहनत आणि प्रयत्नाने या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. शेवटचे 6 बॉल 26 ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी भाटी मास्टर टीमला. ह्या वेळेला खेळला जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल बॅकआउट ऑफ द स्कोअर लेगला जातोय. एकच रन फक्त पूर्ण केली जाईल. स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय फलंदाज कॅप्टन किशोर कोळी. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 24 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 5 बॉल 24 रन 5-24 इक्वेशन आलेलं आहे या मॅच मध्ये. नक्कीच या मॅच वर आपण म्हणू शकतो की वर्चस्व आहे तो फिल्डिंग करणारी टीम गोराई ए टीमचा. मात्र क्रिकेटमध्ये भविष्यवाणी आपण करू शकणार नाहीये. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा मायकल आयतोल्या गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक एंडवर आहे कॅप्टन किशोर कोळी. हो चांगला बॉल मात्र विकेट किपर चुकतोय. विकेटच्या मागे बॉल जातोय. शॉर्ट थर्डमॅनचा फिल्डर चांगली फिल्डिंग चांगलं बॅकअप आहे. फक्त एकच रन 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 24 ची आवश्यकता. रन नाही काढलेले या बॉलवर. लगातार 4 षटकार मारावे लागतील. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर होता बॉल. आबाखेच्या बाहेर वाईटचा इशारा पंच संजय सांगेकर यांचा. एक अतिरिक्त रन 23 रनची आवश्यकता. 4 बॉल चेस लगातार 4 षटकार मारावे लागतील. ज्याप्रमाणे पहिल्या इनिंग मध्ये 3 षटकार आले होते. पुन्हा बॉलिंग मार्कवर मायकल आयतोल्या. ओ हुक करायचं होतं यावेळेला मिस होतोय आणि रन नाहीये. वाईटचा इशारा पंचांचा. लगातार 2 बॉल वाईट. आता इक्वेशन जर बघितलं 3 षटकार आणि 1 चौकार ठोकावं लागेल एक ट्रॉफी घेऊन जाण्यासाठी फायनल मध्ये जाण्यासाठी. चला दोन्ही टीम रेडी राहायचे. कांदिवली अँड मड ए टीम आपण रेडी राहा. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग जुळलं नाहीये. वाईट मिड विकेटला बॉल 2चा कॉल आणि या ठिकाणी 2 रन पूर्ण केले जातात. ग्राउंड मॅनेजमेंट फ्रान्सिस याला विनंती आहे आपण समालोचन कक्षेशी संपर्क साधा. फ्रान्सिस आपण संपर्क साधायचा आहे. 3 बॉल 20 ची आवश्यकता. 3 बॉल 20. एक्स्ट्रा बॉल जर नाही पडला तर विजय होऊ शकेल गोराई ए टीम. चांगला बॉल अप्रतिम डिलेवरी. चालले आपण बघतोय गजाननजी वावीकर यांचं नक्कीच उपस्थिती लाभली या ठिकाणी. ते रजा घेताना दिसतात आणि त्यांचे सहयोगी संतोषजी तावडे हे सुद्धा रजा घेताना दिसतात. तुम्ही जी उपस्थिती लावली या स्पर्धेसाठी त्याबद्दल खूप खूप आभारी आहेत. आणि गजाननजी वावीकर यांचा जर आपण विचार केला तर ते उपाध्यक्ष आहेत 50+ महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे. वयाच्या 73 वर्षी सुद्धा ते क्रिकेट खेळताना आपल्याला दिसतात. थँक्यू सो मच आपल्या उपस्थितीमुळे. ओव्हर द विकेट. ओ बॉल बॅक ड्राईव्ह. एका हातामध्ये कॅच घ्यायचं होतं मात्र एवढा जलद गतीचा बॉल कॅच घेणं कठीण आहे. फक्त आणि फक्त आता जर विचार केला तर 1 बॉल आणि 19 ची आवश्यकता. फायनल मध्ये जाण्यासाठी फक्त औपचारिकता आहे असं वाटते. गोराई ए टीमला 1 बॉल पूर्ण करावा लागेल फायनल मध्ये जाण्यासाठी. 1 बॉल 19 रनची आवश्यकता. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्कूप करायचा प्रयत्न. या ठिकाणी विजयी होतोय गोराई ए टीम. फायनल मध्ये पदार्पण करते. कॉंग्रॅच्युलेशन गोराई ए टीम अँड हार्ड लक
हार्ड लक भाटी मास्टर टीम.